बीड तालुका गेवराई बोरगाव येथून एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बातमी समोर येत आहे। ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेला वैभव नामदेव घोलप यांची पोलीसपदी निवड झाली आहे। अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर वैभव यांनी हे यश संपादन केले आहे। कुणबी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पोलीस भरतीतून आपली निवड झाल्याचे वैभव यांनी सांगितले आहे। या यशानिमित्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते वैभव घोलप यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये बंडू बाबासाहेब घोलप, अर्जुन बाबूराव घोलप, वैजीनाथ सर्जेराव घोलप, नामदेव सर्जेराव घोलप, महादेव सदाशिव डरफे, जगन्नाथ एकनाथ घोलप, विनायक अण्णासाहेब घोलप, दादाभाऊ अप्पाराव घोलप, गणेश जगन्नाथ घोलप, विशाल नामदेव घोलप, गणेश वसंत घोलप, रोहन सुखदेव घोलप, हनुमान दादाभाऊ घोलप आणि श्याम सुदामराव घोलप यांची उपस्थिती होती। संघर्ष, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। ऊसतोड कामगाराच्या मुलाने पोलीस बनत आपल्या कुटुंबासह गावाचे नावही अभिमानाने उंचावले आहे। नमस्कार, हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आताच आपण या अंतरवालीमध्ये आलेलो आहे। तसेच एक आता जरांगे पाटील यांनी एका युवकाचा सत्कार केला। त्या सत्कार कशाबद्दल केला आपण त्यांना विचारणार आहोत। काय सांगाल साहेब, आता तुमचा जरांगे पाटील सत्कार केला? पोलीस भरतीमध्ये भरती झालो, आता फायनल मेरिट आलं। कुणबीमुळे फायदा झाला त्यांचा, म्हणजे 5 मार्कांनी, जर कुणबी नसतं तर 5 मार्कांनी उडवलो असतो। आपलं नाव? वैभव घोलप, वैभव नामदेव घोलप। पूर्ण आला आपण? तळवड बोरगाव, एवढा तालुका गेवराई, जिल्हा बीड। जिल्हा बीड। काय वाटतं पाटलामुळे आपला फायदा 100% मराठा समाजाला फायदा झाला, 100% फायदा झालाय। म्हणजे जर ते कुणबी नसतं 5 मार्कांनी फरक होता, म्हणजे ओपनचा नामचा 5 मार्कांनी फरक पडला असं। तसेच त्यांचे वडील सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। काका, तुम्ही काम काय करता? शेती, ऊसतोड काम करतो। काय सांगाल, आज तुमचा मुलगा आज ओबीसी मुळे लागला जरांगे पाटलाच्या यांच्या मेहनतीमुळे, तर काय सांगणार आपण? आनंद आहे। तसेच आपल्या सोबत काही गावकरी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल साहेब, आज तुमच्या गावातला एक माणूस लागला तर ड्युटीला? नाही, आम्हाला आनंदच आहे ना, एकदम आनंद झाला। रात्री आम्ही बाया पोरासंगट आम्ही मिरवणूक काढली गावात, साऱ्या गावामध्ये त्याचा जय जयकार केला सगळा। रात्री जल्लोष होता सारी रात्रभर, आनंद वाटला, समाधान वाटलं बा आपल्या गरगरीबाची पोरं कुठेतरी नोकरीला लागत आहे, समाधान वाटलं। आणि हे केवळ जरांगे पाटलामुळे झालं, जरांगे पाटलामुळे शक्य झालं। तसेच आपल्या सोबत गावकरी सुद्धा आहेत, आपण विचारणार। काका, आपलं नाव काय आहे? अर्जुन बाबूराव घोलप। काय सांगणार, आज तुमच्या गावातला एक व्यक्ती ड्युटीला लागले? एक कसं आहे, आमच्या गावातून एक कारखाना खेटणार गरीब कुटुंब आहे, त्यातला एक कुणबी सर्टिफिकेट मुळे मुलगा लागला, ह्याचा आनंद पूर्ण गावाला झाला आमच्या। आणि आम्ही रात्रभर त्या मुलाची आम्ही गावात मिरवणूक काढली, इतका जल्लोषाने त्याचं स्वागत केलं डीजे लावून। एक पाटलामुळे हे सगळं झालं। हे पाटलाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि पाटलासाठी आम्ही काही बी करायला तयार। आणि येणाऱ्या काळात समजा तरुण मुलांचं समजा भवितव्य होत आहे, तर येणाऱ्या काळात समाजाला आपण कसं योगदान देणार? मराठा समाजाला कसं योगदान देणार? मराठा समाजाला म्हणजे काय करणार समाजासाठी? असं गोरगरीब मुलं असतात, त्यांना शिक्षणाची आवड असते, पण त्यांच्याकडे पैसा नसतो। नाही, मग सहकार्य करू ना आम्ही सगळे गावाला मिळून, एखाद्या गरीबाच्या विद्यार्थ्याला सहकार्य करू, त्याला वर न्यायचे प्रयत्न करू। आणि कुणबीतून तर लागतीच, असे एक भावना तयार झाली आमची। आता ह्योच मुलगा 5 मार्कांनी जात होता, पण कुणबी असल्यामुळे तो लागला ह्याचा। तसेच आपल्या सोबत गावकरी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून विचारणार आहोत। काय सांगाल साहेब, तुमचं नाव काय? मी घोलप श्यामसुंदर सुदामराव, तळवड बोरगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड। हा वैभव घोलप, हे त्याचे वडील। त्यांची परिस्थिती एकदम हलकीची, म्हणजे भूमिहीन माणूस आहे। 1 गुंठाही देखील क्षेत्र राहिलेलं नाही। जे घराचं क्षेत्र 1 गुंठा, ते पण त्याचं रजिस्ट्री करून दिलेली। अक्षरशः मुलाचं 12वीचं मार्कशीट जे असतं ना, ते पण आज कॉलेजमध्ये फी अभावी राहिलेले। इतकी दुर्मिळ परिस्थिती, इतकी नाजूक परिस्थिती, ह्या परिस्थितीत ते पोरग होत करू शिकलं, शांत पद्धतीने त्याच्या डोक्याने यश कमवलं त्यांनी। हे सगळं श्रेय जरांगे पाटलाच आहे। पाटल जर आज कुणबी नसतं तर पोरग आज पोलीस झालं नसतं। पूर्ण गावाला खूप खूप आनंद आहे। नाही तर मग आपल्याला ऊस तोडावं लागला असतं। ऊस 100% त्या मुलाने पण ऊस तोडलेला आहे, त्या मुलाने तोडलेला हा त्याचा भाऊ, हा ह्यानी पण ऊस तोडला। हे आज तोडते, त्याचे चुलते ते पण ऊसच तोडतात। हवं असेल तर तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन व्हिजिट करू शकता, कोणालाही विचारू शकता। म्हणजे जरांगे पाटलाने जो ओबीसी साठी लढा दिला, आपल्या समाजाला त्याच्यामध्ये नेलं, त्याचा आपल्याला फायदा होत आहे असं वाटतं? 100 नाही, 101% फायदा आहे। पाटलाचे उपकार आम्हीच नाही, कुणी पण विसरायलाच नाही पाहिजे। अखंड मराठा समाजाने तर विसरायलाच नाही पाहिजे। त्यासोबतच पाटील काही जातीवादी माणूस नाहीये,
पाटील सर्व समाजासाठी जिथं जिथं अन्याय होतो तिथं पाटील उभा राहतात. त्या माणसाला काही भडीव म्हणतात समजा हा जातीवादी वगैरे, पण पाटील जातीवादी पण नाहीयेत. आपण पाहू शकता हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आज या सर्वसामान्य शेतकऱ्याचा कुटुंबातला मुलगा पोलीस मध्ये लागलेला आहे व आज त्यांनी आंतरवाली येथे येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटलाचाही सत्कार केला. जरांगे पाटलांनी गोरगरिबातला आपला मुलगा पोलीस झाल्याबद्दल जरांगे पाटलांनी त्यांचा सत्कार केला. मी हिंदवी न्यूज छत्रपती संभाजीनगर अक्षय ढोले. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब करेंगे।